यहोवा देवाने आपला सेवक येशू ख्रिस्त याला मेलेल्यांतून उठून प्रथम आपणाकडे पाठवले, यासाठी की त्याने आपल्यातील प्रत्येकाला आपल्या कुमार्गापासून फिरवण्यासाठी आपणास आशीर्वाद द्यावा. प्रेषितांचे कृत्ये अध्याय 3 ओवी 12-26. पेत्र व योहान सुंदर नावाच्या दरवाजाजवळ भीक मागत असलेल्या एका पांगळ्याला नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग असे म्हणतो, आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. त्यानंतर तो पेत्र व योहानाला धरून राहिला. त्यामुळे सर्व लोक फार आश्चर्य करीत राहिले व पेत्राला विचारू लागले. तेव्हा पेत्राने त्या लोकांस उत्तर दिले, अहो इस्रायल मनुष्यानो, यावरून तुम्ही आश्चर्य का करता? अथवा आम्ही आमच्या सामर्थ्याने किंवा सुबुक्तीने याला चालायला लावले आहे असे समजून आम्हाकडे का न्याळून पाहता? अब्रामाचा, इसाकाचा व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजाचा देव यहोवा देव याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्याला तुम्ही मरणास सोपवून दिले व पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असतानाही त्याला तुम्ही त्याच्या समक्ष नाकारले. तुम्ही तर तो पवित्र व न्यायी येशू याला नाकारले आणि घातक मनुष्य बरब्बा आम्हाला द्यावा असे मागितले. आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जीव मारले. त्याला यहोवा देवाने मेलेल्यामधून उठवून येशूला उठवले, याचे आम्ही साक्षी आहोत. त्याच्या नावावरील विश्वासावरून तुम्ही पाहता व ओळखता त्या ह्या माणसाला यहोवा देवाने शक्तिमान केले आहे, आणि त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्हा सर्वांच्या देखत यहोवा देवाने या पांगळ्या माणसाला पूर्ण आरोग्य दिले आहे. तर आता भावांनो, मी जाणतो की अज्ञानाने तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही हे केले, परंतु आपल्या येशू ख्रिस्ताने दुःख सोसावी म्हणून यहोवा देवाने आपल्या सर्व भविष्यवाद्याच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते ते बायबलमध्ये लिहिलेले आहे व ते पूर्ण केले आहे. म्हणजे यहोवा देव हजारो वर्षानंतर काय करणार आहे ते आपल्या भविष्यवाद्याच्या मार्फत सांगून ठेवतो व ते पूर्ण करतो. तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की मरणानंतर न्यायाच्या समयी आपण केलेला पश्चाताप प्रभूच्या निदर्शनास यावा, आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला येशू ख्रिस्त याला त्याने पाठवावे. सर्व वस्तूची सुस्थिती पुन्हा स्थापित होण्याच्या काळापर्यंत आकाशाने त्याला ठेवून घेणे अवश्य आहे. त्या काळाविषयी जगाच्या आरंभापासून यहोवा देवाने आपला पवित्र भविष्यवाद्याच्या तोंडून सांगितले आहे. मोशेने तर सांगितले की प्रभुदेव तुम्हासाठी माझ्यासारखा भविष्यवादी येशू ख्रिस्ताला तुमच्या भावामधून उठवील व त्याच्या मुखात मी माझे शब्द टाकीन, आणि तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी जीव येशू ख्रिस्ताचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल. आणि शमूएलापासून जे भविष्यवादी परंपरेने झाले व जितके बोलत आले व त्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितले. तुम्ही भविष्यवाद्याचे मुलगे आहात, आणि तुम्हा संतानास पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील असे अब्राहामाविषयी बोलून यहोवा देवाने तुमच्या पूर्वजाशी जो करार केला त्या कराराचेही तुम्ही मुलगे आहात. यहोवा देवाने आपला सेवक येशू याला मेलेल्यानंतर उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, यासाठी की त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरवण्यासाठी तुम्हास आशीर्वाद द्यावा. आपण प्रार्थना यहोवा देवाकडे येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने करावी, म्हणजे असाध्य रोग यहोवा देव नष्ट करेल. कोणीही मनुष्य स्वतःहून काही करू शकत नाही असे पेत्र म्हणतो, तसेच येशू ख्रिस्तही म्हणतो. मी यहोवा देवाच्या आत्म्याने भूते काढतो व आरोग्य देतो. प्रत्येक माणसाला श्वास व आत्मा परमेश्वराने दिला आहे.
त्या व्यतिरिक्त जो आत्मा प्रेषितांना दिला, त्यानंतर यहोवा देवाने त्याच्या आत्म्याने चमत्कार केले. मग संत व संतांच्या मूर्ती का करतात? ती मूर्तीपूजा आहे. 1 कोरिन्थीकरास पत्र अध्याय 2:10. पण देवाने आपल्या आत्म्याकडून त्या आम्हास प्रकट केल्या, कारण आत्मा हा सर्व गोष्टीच्या देवाच्या खोल गोष्टीविषयी शोध करतो. कारण मनुष्याचा जो आत्मा त्याच्या आत आहे, त्याच्याशिवाय जो मनुष्यातला गोष्टी जाणतो असा आत्मा आहे, तो यहोवा देवाकडून त्याचे भक्त आहेत, जे त्याच्या आज्ञा व नियम पाळतात, त्यांना तो दिला जातो. येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो, मी यहोवा देवाच्या आत्म्याने भूते काढतो व चमत्कार करतो. यहोवा देवाकडून त्याचे जे भक्त आहेत, त्यांना तो चमत्कार करण्यासाठी आत्मा देत असतो. त्याच्याद्वारे ते पवित्र कार्य करतात. मग त्यांना आपण संत बनवतो. पण ते कार्य किंवा चमत्कार यहोवा देवाकडून केले जातात. यहोवा देव येशू ख्रिस्ताला जर सेवक म्हणत असेल, जो स्वर्गांतून उतरला, तर मग मनुष्य जो धूळ व माती आहे, त्याला आपण संत बनवून त्याच्या मूर्ती करून त्याला भजतो, हे योग्य आहे का? तर नाही, ते पाप आहे. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत बायबलमध्ये 8 ते 10 ठिकाणी हा माझा सेवक आहे असे यहोवा देव परमेश्वर म्हणतो. तर मग मनुष्य यहोवा देवाच्या आत्म्याने भूतं काढतो किंवा चमत्कार करतो, त्याला संत बनवू नये. आपण यहोवा देवाने दिलेल्या आज्ञाप्रमाणे, तसेच येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञाप्रमाणे एकच यहोवा देवाला भजूया व प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने त्याच्याकडे प्रार्थना करूया. तोच आपले आजार व पीडा नष्ट करणार आहे. मेलेल्या माणसाचे यहोवा देव ऐकत नाही. म्हणून येशू ख्रिस्त व यहोवा देव जिवंत आहेत. त्याच्याकडे आपण प्रार्थना करूया, म्हणजे यहोवा देव आपल्या विनंत्या मान्य करी. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.